कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचा पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते। तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल तर आज मी चालली आहे आमच्या बाजाराला। म्हणजे आपण सिटीमध्ये राहतो तर आपल्याला दररोज बाजार आणि हे काही कळतच नाही, कारण दररोज सगळं अवेलेबल असतं। पण म्हणजे गावाला खेडेगावामध्ये तरी एक म्हणजे आठवड्याचा बाजार असतो आणि त्या दिवशी आपण बाजाराला जातो। म्हणजे आता आमचा बाजार म्हणजे माझं सासर आहे गंगोती आणि गंगोतीचा बाजार असतो म्हणजे मसवडला आम्हाला बाजाराला जायचं असतं आणि मसवडचा बाजार असतो। मसवडमध्ये बाजार भरतो आणि कोणत्या वारी भरतो तर बुधवारी भरतो। तर आज आहे बुधवार आणि आम्ही चाललो आता बाजाराला। मी तुम्हाला आजचा बाजार कसा भरतो तिथे आणि कसं कसं असतं तिथे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता प्रत्येक गावामध्ये असाच असेल किंवा सेम असेल किंवा वेगळं असेल हे सगळं माहिती नाही आहे, पण तिथे जसा भरतो ते मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते। आता माझे व्लॉग आहेत ते थोडे पुढे मागे येतात अगदी, म्हणजे आमचा भंडारा झाला वगैरे तो व्लॉग पण तुम्ही नंतर लेट बघितला असेल तर थोडेसे लेट होत आहेत नेटवर्क इश्यूमुळे, त्याचबरोबर नेटचा पण प्रॉब्लेम आहे। ह्या सगळ्या इश्यूमुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या। आणि चला मग आता बाजाराला जाऊया। आणि आमच्या इथून म्हणजे गंगोतीमधून बरोबर 11-12 किंवा त्यांचा टायमिंग आहे त्यावेळेस एक गाडी निघते, कारण प्रत्येकाला घरातून बाईक नसते की म्हसवडला जायला, तर एक गाडी निघते। त्या गाडीमध्ये ज्यांना बाजार म्हणजे सगळेच जातात बाजारला, तर मग ज्यांना जायचं असतं त्यांच्यासाठी ती गाडी असते। ती गाडी नेऊन तिथे सोडतात आणि मग नंतर येताना सुद्धा एखादी गाडी असते, त्या गाडीने ते म्हणजे येतात। तर चला मग आता आम्ही तर जाणार आहोत बाईकने। चला आता तुम्हाला दाखवते आज मी सगळा बाजार तुम्हाला फिरव। पहिल्यांदा तर आम्ही गेल्या पहिल्यांदा उसाचा रस प्यायलो, कारण खूप ऊन होतं आणि उसाचा रस पिल्यावर जरा बरं वाटत होतं। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आजी दिसल्या असतील, म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या आत्या आहेत त्या आणि माझ्या आजी आहेत। तर त्या भंडाराच्या टायमिंगला आलेल्या आणि आता त्या चाललेल्या। मग आता त्या बोलल्या मला पण थोडासा बाजार करते मी आणि त्याच्यानंतर मग तशीच मी माझ्या गावाला जाते। मग मी त्यांना तिथून सोडलं, थोडासा बाजार केला आणि मग मी माझ्या बाजाराला म्हणजे दादा आणि मामा हे दोघं पण येणार होते मागून, मग मी ह्यांच्यासोबत थोडासा बाजार केला आणि मग आपल्याला पुढच्या काही व्हिडिओमध्ये दादा आणि मामासोबत दिसतीलच। घेता कमी नाही करत काय? कमी नाही करत साखर कशी? 40 आणि 2 बाजार करायला आलोय। चला आता बाजार करूयात, आपण काय काय घेणार आहोत आणि कसा कसा बाजार आहे चला बघूयात। मी पण पहिल्यांदाच करते, चला। गोड द्राक्षाले 50ला 1.5 किलो, 100ला 3 किलो। गोड द्राक्षाले 50ला 1.5 किलो, 100ला 3 किलो। मोठा लसूण इथे खडे मसाले भेटतात आणि ह्या काकांना आपण भेटूयात आणि इथे कसा कसा म्हणजे रिस्पॉन्स आहे इकडच्या नागरिकांचा आणि त्यातल्या त्यात किती वर्षांपासून हा मसाल्यांचा बिझनेस हे काका करतात हे सगळी माहिती सांगतात ते। चला त्यांना विचार। तुम्ही पाहू शकता इथे मिरच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि खडे मसाले सुद्धा आहेत।
आणि ह्या बुधवारच्या बाजारामध्ये ह्या मसाल्यांचा बिझनेस म्हणजे फक्त बाजारा दिवशीच मसाले विकतात, बाकीच्या दिवशी नाही विकत. तर कसं आहे तुमचं, किती वर्षांपासून आहे? 25 वर्षांपासून हा बिझनेस म्हणजे तुमचा वडिलोपार्जित आहे का? हो. वडिलोपार्जित बिझनेस आहे. आणि हा सगळा खडा मसाला इथून म्हणजे कसा भेटतो? म्हणजे मिरची आणि मसाला योग्य दरात मिरची आणि खडा मसाला आणि वेगवेगळ्या प्रतीचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले इथे भेटतील. आणि हे फ्रेश आहेत, असे पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसापूर्वी घेतलेले वगैरे असे नाही आहेत, कारण गिराईक इतकं आहे. 25 वर्षापूर्वीचा बिझनेस असल्यामुळे हे प्रत्येक खडा मसाला आहे तो लगेच विकला जातो, त्याच्यामुळे लगेच नवीन पण घेऊन येतात आणि हा सगळा माल एकत्र भरला जातो. आणि त्याच्यामुळे अजून काय माहिती सांगाल? दुकान असते नगरपालिकेच्या शेजारी, योग्य दरात चांगला आणि योग्य प्रतीचा आणि चांगल्या प्रतीचा माल आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कायम फ्रेश स्टॉक असतो. तर तुम्ही जर मसवडमधून खडा मसाला, तर मसाले बनवायचा उन्हाळ्यामध्ये कसं मसाले वगैरे बनवतात सगळेजण, तर कोणाला मसाला बनवायचा असेल तर इथे तुम्ही नक्कीच भेट द्या, कारण इथे फ्रेश आणि ताजा खडा मसाला तसेच मिरच्या वगैरे तुम्हाला जे पण साहित्य लागतं ते सगळं मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर रेडीमेड मसाला जर म्हणजे काय म्हणतात घाटी मसाला जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही नक्की मसवडमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा ॲड्रेस सांगा काका. नगरपालिकेच्या शेजारी इथे स्टॉल आहे काकांचा आणि तिथे तुम्ही नक्की या. आणि काका तुमचं नाव पण सांगा म्हणजे विचार. गजानन भास्कर तावरे ह्यांना नक्कीच भेट द्या. बाजारासाठी रेडी आहेत, पैसे वगैरे सगळं काढून ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे ही थैली खूप महत्त्वाची असते बाजारासाठी. सगळे लोक हीच थैली आणतात, नाहीतर कापडी थैली. गावाला सगळेजण तुम्ही बघत असाल, बघा ह्या काकींच्या हातात सुद्धा तशीच पिशवी आहे. खूप जणांच्या हातात तशीच पिशवी तुम्हाला बघायला भेटेल. तिकडे पण एक काका उभे तर तशीच पिशवी आहे. सगळ्यांच्या हातात तुम्हाला तशाच पिशव्या, नाहीतर मग कापडी पिशव्या, अशाच पिशव्या तुम्हाला पाहायला भेटतील. इथे ऊन लागतं म्हणून असे काय म्हणतात त्याला, कागद अशी अंतरलेली आहेत ऊन लागू नये म्हणून. खाली मुंबईला छत्र्या वगैरे असतात, तसा प्रकार इथे काही नसतो. ज्यांना शक्य आहे ते घालतात छत्री, बाकीचे असा पेपर वगैरे बांधतात, म्हणजे प्लॅस्टिकचा किंवा कागदी पेपर असतो तो. कापडी पेपर. क्यू या का? सुनंदा नाव होतं. सुनंदा गंगोतीची मुलगी. आम्ही तेव्हाच तेच इकडे होते, त्याच्यामुळे ओळखीत ना. वीसला पाहू, वीसला आली तेवढी तरी आहे. 2 कॅरेट झाली. वीसला पावशे. कशी पावशे
मोठी कशी आहे मोठी घ्या वांगी घेतली वांगी भेंडी घेतली गवार 3 झाले. दोडका नको नको कारली बघा. कारली कशी आहे तो हा? राम राम महाराज राम राम माग लावला हा बटाटा कसा आहे? 40 रुपये कच्ची घ्या जरा म्हणजे लगेच म्हणजे खराब होते ते लगेच थोडी कच्ची. कशी द्यावी नाही किती आहेत त्याच्यात? आवडचं एक कठीण नाही घेऊ का किती कठीण पाहिजे तुम्हाला सांगा मला 40 काय घेताय? हा फ्लॉवर कसा आहे? 20 आपल्याला नको फ्लॉवर. हा? आपल्याला नको. सुकी मच्छी सुद्धा आहे इथे. पूर्ण मार्केटच आहे. ₹30 म्हणजे खूपच झाले. महाग आले 30 रुपये. तिथं बघा ना तिथं इथं इथं कितीला आहे कोथिंबीर? फुलं आले. हा? किती घेऊन? पुढा घेऊ. लिंबू नका घेऊ. लिंबू नको. लिंबू आहेत. येते आपण बाजार करायला आलो. त्यांना भेटूया. त्यांनी काय काय बाजार केलाय का नाही बघूया. बाजार केला का? कुठं आहे पिशवी? कुठं आहे? होय रिक्षात ठेवल्या का? हा घेतला आम्ही. घेतला.
तंबाखू खाऊन बसले, काय बोलणार. हा बाजार झाल्यानंतर लास्टला आम्ही सरबत प्यायला आलो आणि हा सरबत पण एक वेगळा होता. ह्याच्यामध्ये लिंबू सरबत आहे पण ह्याच्यामध्ये सब्जा वगैरे, हा वेगळाच जरा सरबत मस्तच आहे, खरंच छान. दिवस मावळलेला आहे आणि आपण घरी चाललेलो आहोत. कसा वाटला आमचा म्हसवडचा बाजार हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ.